जनसेवेत अग्रगण्य अशा भारतीय आदिम जाती सेवक संघ विदर्भ नागपूरद्वारे संचलित मातोश्री वृद्धाश्रम आदासा येथे ध्वजारोहण करून राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देण्यात आली। संस्थेचे अध्यक्ष राजेश कुमार मालवीय यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजी मोहिते, सचिव प्रमोद खराडे, सहसचिव दीपाली खोब्रागडे, कोषाध्यक्ष विजय शेंडे, वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक प्रदीप चंदन बटवे, मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्ध व सत्कारमूर्ती कार्यक्रमाला उपस्थित होते। सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा कार्यक्रमात सत्कार करण्यात आला। प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर अजित सिन्हा, योग व पत्रकारिता क्षेत्रातील वरिष्ठ पत्रकार व महाराष्ट्र न्यूज मीडियाचे संपादक किशोर ढुंडले, सामाजिक कार्यकर्ता शालिनी सिन्हा, पत्रकार क्षेत्रातील उदयमान पत्रकार व न्यूज प्रभात, विदर्भ न्यूज व युगधर्मचे प्रतिनिधी पियुष झंजुवाडिया यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश कुमार मालवीय यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या समाजकार्यावर प्रकाश टाकून सत्कार मूर्तींच्या समाजकार्याची प्रशंसा केली। ऐसे बहुत बोलना तो नहीं आ रहा, हम लोग एक करने में यकीन रखते हैं। धन्यवाद आप लोगों का। ये खास करके ये स्वागत समारोह मेरे लिए एक बहुत ही नई सी चीज़ है, बहुत अच्छी चीज़ है। यहाँ जो लोग थे हमारे जो पेशेंट्स लोग जिनके साथ हम लोगों ने इंटरेक्ट किया, सर्जरी करी, अपने आप में मेरा भी बहुत अच्छा एक्सपीरियंस था। और जैसा आप सभी लोग जानते हैं कि कैटरेक्ट सर्जरी करना अपने आप में ही बहुत ड्रामेटिक सर्जरी है ये, कि किसी को नहीं दिखता हो और अचानक से दिखने लगे, खास करके ओल्ड एज के लोग सब। तो मेरे लिए ये बहुत सौभाग्य है कि आप सब लोग के बीच में आया, और इसके लिए मैं धन्यवाद देता हूँ मैं अपनी वाइफ शालिनी को कि इन्होंने ही एक्चुअली ऑर्गेनाइज किया था और मुझे मोटिवेट किया। तो आप सब लोग को हे भारतीय आदिम जाती सेवक संघ हे एक जुनी संस्था आहे। तसं ही संस्था एक नॅशनल लेवलवर काम करते आणि विदर्भात ही स्वतंत्र एक रजिस्टर्ड संस्था जी की भारतीय आदिम जाती सेवक संघ नवी दिल्लीशी एफिलिएटेड आहे आणि ती संस्था 1948 पासून काम करते आणि विदर्भात हे काम गेल्या 35 वर्षापासून इथे सुरू आहे। त्यामध्ये वेगळे उपक्रम आहे, पण याच्यामध्ये एक मातोश्री वृद्धाश्रमी आहे की इथे म्हणजे दोन प्रकारचे जे लाभार्थी आहेत ते येतात। एक ते पेन्शनर आहेत की ज्यांना काही घरी अडचणी आहे, पण त्या अडचणीमध्ये ते राहू शकत नाही, तर त्यांना एक पीसफुल एन्व्हायरमेंट मिळावा तर त्यांच्यासाठी सोय आहे। ते पेज म्हणून आहे, ते काही याच्यामध्ये आपला सहयोग देतात। काही असे लोक आहे की जे काही देऊ शकत नाही, ज्यांच्याकडे परिस्थिती म्हणजे काही नाही, हा बिना अनुदान तत्वावर हे कार्यक्रम सुरू आहे। सत्कार समारंभानंतर म्युझिक अँड मी इव्हेंट अँड अकॅडमीद्वारे देशभक्तीपर गीतांच्या मैफिलीचं आयोजन करण्यात आलं। ए मेरे वतन के लोगो जरा याद करो कुर्बानी सारख्या देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांना भारावून टाकलं। यावेळी महाराष्ट्र न्यूज मीडियाचे सूरज सेलकर, दखल न्यूजचे रवी काळबांडे प्रामुख्याने उपस्थित होते।
नागपूर जिल्ह्यात वृद्धांच्या सेवेकरता अग्रस्थानी असलेली ही संस्था विना अनुदानित असून वृद्धाश्रमात वास्तव्यास असलेल्या निराश्रित वृद्धांची जातीने काळजी घेतात। हेच भारतीय आदिम जातीसेवक संघाद्वारे संचालित मातोश्री वृद्धाश्रमाचं वैशिष्ट्य आहे। यावेळी मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक प्रदीप बटवे, किरण निनावे, शिल्पा मिरासे यांच्यासह व्यवस्थापक उपस्थित होते। पियुष जंजुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।